हॅलो स्टुडंट्स, कॉस्टिक टॉपिक कंटिन्यू करतोय. पेज 2 वर पेज 2 बघा. पेज 1 वरचं गणित नंतर घेणार आहे. आधी सिंपल प्रॉब्लेम घेऊया. पेज 2 वर लेफ्ट साईडला वरती पायोनियर मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड आहे का. प्रॉब्लेम 6 त्यांचा 6 आहे, आपला 3 का 4 आहे. हां, पेज 2 वर डावीकडं वरच्या साईडला पायोनियर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, तो प्रॉब्लेम घ्यायचा आहे. लक्ष द्या, एक्सप्लेनेशन करतोय. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्राईम कॉस्टच्या वर. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आहे. फिनिश्ड गुड्सचा ओपनिंग आणि क्लोजिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नावाचं एक टायटल आहे, हेड आहे, त्यातनं लेस ओपनिंग आणि क्लोजिंग. परत क्लोजिंग स्टॉक दिला आहे, ते दोन्ही लेस. पण क्लोजिंग फिनिश्ड गुड्स कुठनं लेस करायचं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नावाचा हेड आहे, त्यातनं लेस करायचं. परचेस ऑफ रॉ मटेरियल प्राईम कॉस्टच्या वर. सेल्स प्रॉफिटच्या खाली शेवटी घ्यायचं, शेवटी प्रॉफिट काढण्यासाठी. डायरेक्ट वेजेस म्हणजेच लिहा प्रोडक्टिव्ह वेजेस. डायरेक्ट वेजेस म्हणजेच प्रोडक्टिव्ह वेजेस. पॉवर बिल फॅक्टरीला घ्यायचं, नोट 1. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय? वस्तू परचेस करताना येणारा ट्रान्सपोर्टचा खर्च. एक्सपेन्सेस ऑन परचेसेसला, इथं एक्सपेन्सेस ऑन परचेसेसला. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय? वस्तू विकत असताना आलेल्या वाहतुकीचा खर्च, विकताना ना, मग एस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. फॅक्टरी एक्सपेन्सेस एफ. ऑफिस सॅलरी ओ. ऑफिस एक्सपेन्सेस ओ फॉर ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन, नोट 2. फॅक्टरी रेंट अँड रेट्स फॅक्टरीला, नोट 1. डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशीन कुठं असते? फॅक्टरी, नोट 1. आणि ॲडव्हर्टाइजमेंट का करतात? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. असा एक सिंपल प्रॉब्लेम घेतलाय, त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम एक्सप्लेन करून तुम्हाला देणार होमवर्क. आता घ्या, सापडला पेज 2 वरचा डावीकडचा वरचा पायोनियर. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लिहायला सुरू करतो बघा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 24,000. फिनिश्ड गुड्स 2 मिनिटं बाजूला ठेवा, खाली ऍड होणार आहे. नंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 20,000 लेस होणार, लेस. फिनिश्ड गुड्सचे दोन्ही आयटम ओपनिंग क्लोजिंग बाजूला ठेवा. परचेस ऑफ रॉ मटेरियल 82,000. सेल्स शेवटी घ्यायचे 1,85,000. डायरेक्ट वेजेस म्हणजेच प्रोडक्टिव्ह वेजेस, इथं 32,000. पॉवर बिल फॅक्टरीला, पहिली नोट, पॉवर बिल. एक पुन्हा एकदा तुम्हाला सोडवण्याची पद्धत सांगतो, मग टॉपिक सोपा आहे, नुसता मांडायचा आहे. 32,000 पॉवर बिल, नाही पॉवर बिल 1,000. कॅरेज इनवर्ड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस, इथं घ्या. कॅरेज इनवर्ड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस 2,000. कॅरेज आउटवर्ड सेल्सला, कॅरेज आउटवर्ड सेल्स मध्ये घ्या 1,500. फॅक्टरी एक्सपेन्सेस नोट 1. फॅक्टरी एक्सपेन्सेस नोट 1 5,000. ऑफिस सॅलरी, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन 5,000. किती? ऑफिस सॅलरी 13,000. ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस 10,000. फॅक्टरी रेंट अँड रेट्स 2,000. डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीलाच 3,000. आणि ॲडव्हर्टाइजमेंट आपण सेल्सला घेतो, कारण ॲडव्हर्टाइजमेंटमुळे सेल्सचा संबंध आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. इथं तुमचे सगळे आयटम संपले. आता काय करा, या सगळ्या आधी तिकडे काहीच करूच नका तुम्ही. प्रॉब्लेम सगळा झाला की या सगळ्या आधी टोटल करून घ्या. प्रत्येक वर्किंग नोटच्या टोटल करा. ह्याला टोटल रुपीज. एक सोडवण्याची पद्धत कळाली की झालं.
या टॉपिकमध्ये MCQ खूप तयार होतात. कुठला खर्च कुठल्या हेड खाली येतो हे सगळंही. वर्क इन प्रोग्रेस कुठनं लेस करतात, लेस फ्रॉम फॅक्टरी ओव्हरहेड्स. वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स स्टॉक कुठनं लेस करतात, फॅक्टरी ओव्हरहेड्स. ह्या वर्किंग नोटमधनं वजा करायचं. आज फिनिश्ड गुड्स आहे. आता वर्क इन प्रोग्रेस आजच्या गणितात नाहीये, पुढच्या गणितात आहे. वर्क इन प्रोग्रेस असतं तर इथं फॅक्टरी ओव्हरहेड्सची अमाऊंट घेतली असती, त्यात ओपनिंग ॲड आणि क्लोजिंग लेस, आणि मग टायटल दिलं असतं वर्क्स कॉस्ट म्हणून आहे बघा, वर्क्स कॉस्ट. मग खाली दिलं असतं. थोडं गणित खाली सरकतंय. ठीक आहे. या सगळ्या टोटल करून घ्या. 5 5 आणि 5 10, 11,000. इथं 23,000, नंतर 2,000. त्यात फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आहे, 11,000. आता माझ्याकडे सोल्युशन आहेच, याप्रमाणे बघूया. 24 82 2 1,08,000 ही वरची बेरीज. तुम्ही कॅल्क्युलेटरवर स्वतः खात्री करा. त्यातनं 20,000 गेले. 20,000 गेल्यावर 88,000. 88 प्लस 32, इकडे चिन्ह बघा की मायनस. हे क्लोजिंग स्टॉक मायनस असतात, बाकी सगळे प्लस असतात. कोणतेही क्लोजिंग स्टॉक मायनस. त्यानंतर डायरेक्ट वेजेस हे ऍड केल्यावर आहे 88 प्लस 32 1,20,000. आणि 11,000 ऍड झाल्यावर 1,31,000. 31,000 झालं. आता काय करायचं, हा एक्सपेन्सेस घेतला, हा काय इथं घेतला. आता 23,000 घ्या. ऍड ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. नोट 2 किती आहे, 23,000. 23 ऍड केल्यावर 1,54,000. ह्याला म्हणतात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्येच ते ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, ओपनिंग ऍड आणि क्लोजिंग लेस. मग इथं ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. बघा वर, तुम्ही पूर्ण शब्दात लिहा हे. आता ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स किती आहे गणितामध्ये, 16,000. 16 हे ऍड करायच्या, सगळंच एकदम दाखवायचं नाही. 1,70,000. त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 17,000 वजा करा. 17,000 वजा करा, 1,53. इथे एक नवीन हेड येत आहे, कॉस्ट ऑफ सेल. कॉस्ट ऑफ सेल. आणि त्याच्यात ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. हे शॉर्टकट आहे. ओव्हरहेड्स ते किती आले, 2,000. म्हणजे 1,55,000 घ्या. 1,55,000 आले. ह्याला म्हणतात 1,55,000 म्हणतात टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट म्हणतात. लिहा टोटल कॉस्ट. आजच्या गणितात तुम्हाला फिनिश्ड गुड्सचं प्रॅक्टिस झालं. आता वर्क इन प्रोग्रेस आलं की गणित इथनं असं खाली सरकणार. हा, इथं एक नाव द्यायचं राहिलं, वर्क्स कॉस्ट. वर्क्स कॉस्ट ह्याला फॅक्टरी कॉस्ट पण म्हणतात. वर्क्स म्हणजे कारखाना. आता 1,55,000 आलं. गणितात सेल्स किती दिलेत बघा, ऍड प्रॉफिट. गणितात सेल्स किती दिलेत, 1,85. 1,55 आणि 1,85 मधला फरक 30,000. हा तुमचा प्रॉफिट घ्या, 30,000. जे जे टायटल आहेत त्याला लाल ना अंडरलाईन करतो मी, तुम्हाला हे लक्षात येईल. ह्याला मार्क असतं. आणि इथं शेवटी सेल्स घ्या. गणित झालं. एकदा प्रेझेंटेशन झालं का नाही, की एकदा प्रेझेंटेशन समजलं की नंतर पुढे प्रॉब्लेम वाचून दिले तरी चालतात. आता हा प्रॉब्लेम झालाय. आता मी त्याच पानावरचा, नीट ऐका, त्याच पानावरचा त्याच्या खालचा
सनलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड, सनलाइट म्हणून आहे बघा, सनलाइट तो घेणार आहे.